नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। या गोष्टीवर कोणीही बोलत नाही, कंटेंट वाईज अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांचं कल दिसून येत नाही। त्यामुळे विद्यार्थी 90 मार्क घेण्यापासून सुद्धा वंचित राहतात आणि टीईटी परीक्षा असेल, टीईटी परीक्षा महा टीईटी परीक्षेचा 3.5% रिझल्ट लागतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आजपर्यंत पाहिला नसेल असा सिलेबस तुम्हाला मी एकदम डिटेल मध्ये देणार आहे। सिलेबस पाहून झाल्यानंतर मला कमेंट मध्ये सांगायचं की कसं वाटलं, कोणत्या गोष्टी करणं, अजून ऍडव्हान्स मध्ये काय करणं गरजेचं आहे, तुमच्या मतानुसार सांगू शकता। पण मला या महा टीईटी परीक्षेमध्ये व टेट एक्झाम मध्ये या गोष्टी सातत्याने दिसून आलेल्या आहेत आणि त्या सातत्याने दिसून आलेल्या गोष्टी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला आपण सिलेबस कडे वळू। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपली नुकतीच आत्ताच बॅच चालू झालेली आहे, जी की आपण महा टीईटी टार्गेट बॅच आहे, ज्याच्यामध्ये 90 गुण आणि टेट एक्झाम मध्ये 150 टार्गेट ठेवलेलं आहे। या दोन्ही परीक्षा एकत्रितरित्या तयारी कशी करावी यासाठी माझा संपर्क क्रमांक सुद्धा इथे देतो मी, 9665484048। सदर संपर्क क्रमांक हा व्हॉट्सअप क्रमांक आहे। व्हॉट्सअपवर तुम्ही व्हॉट्सअप करून माहिती विचारू शकता व आपल्या क्लासला जॉईन करू शकता। ही पीडीएफ जर हवी असेल तुम्हाला तर माझा टेलिग्राम लिंक सुद्धा देतो, एच पुंडे सर या टेलिग्रामला भेट द्या, @H पुंडे सर या टेलिग्रामला भेट द्या। याची सुद्धा पीडीएफ तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करता येणार आहे। चला मित्रांनो, सिलेबस पाहणार आहोत आपण। सर्वात प्रथम मराठी व्याकरणचा सिलेबस पाहू। मराठी व्याकरण मध्ये सातत्यपूर्ण काय विचारलं जातं, मराठी व्याकरणच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो, एका बाजूला व्याकरण ठेवा, एका बाजूला शब्दसंग्रह ठेवा आणि त्याचे कंटेंट टॉपिक कोणते करणं गरजेचं आहे धावत्या आढाव्यामध्ये सांगतो। मित्रांनो बघा, शब्दाच्या जातीवर 3-4 क्वेश्चन विचारले, वर्णमाला 1-2 क्वेश्चन, संधी विग्रह एखादा क्वेश्चन, प्रयोगावर एखादा, समासावर एखादा, वाक्याचे प्रकार हमखास प्रश्न विचारला, वाक्य शुद्धीकरण, विरामचिन्हे आणि शुद्ध वाक्य करा यावर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत। त्याचबरोबर तुम्हाला जर इथे व्याकरणावर 10 प्रश्न विचारले असतील किंवा साधारण 25 प्रश्न व्याकरणावर अवलंबून असतील तर 10 क्वेश्चन तुमचे शब्दसंग्रहावर अवलंबून असतात आणि उतारा वाचनावर 5 क्वेश्चन अवलंबून असतात। अशी 30 टोटल केली जाते। म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत, शब्दसिद्धीवर विचारलाय, अलंकार विचारलाय, उतारा वाचन, कविता वाचन व इतर साधारणपणे व्रत वगैरे इतर घटकामध्ये त्यांनी प्रश्न विचारले गेलेले आहेत। हा सिलेबस जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला एक एक कंटेन तुमचं काम सांभाळून, गृहिणी असेल तर गृहिणी सांभाळून सुद्धा तयार करता येतो। हा सिलेबस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि याच्यानुसार अभ्यास करायला विसरू नका। याचा स्क्रीनशॉट मारून झाला असेल तर आपण पुढला घटक, पुढला विषय कोणता हे पाहणार आहोत। मित्रांनो लक्षात घ्या, आता पुढला विषय जर बघितला तुम्हाला अंकगणित, भूमिती आणि बुद्धिमत्ता, महा टीईटीला साधारण 30 गुणासाठी अंकगणित विचारलं जातं। त्याच्यामध्ये भूमिती सुद्धा असते आणि बुद्धिमत्ता सुद्धा असते। फक्तच अंकगणित करून चालत नाही मित्रांनो, लक्षात घ्या। टेट एक्झाम ज्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे त्यांनी अंकगणित, भूमिती आणि बुद्धिमत्तेकडे, तिन्ही विषयाकडे जबरदस्त लक्ष देणं गरजेचं आहे। आणि त्या तिन्ही विषयाला जर तुम्ही धरून राहिलात व्यवस्थितरित्या तरच आगामी काळामध्ये आपल्या नावापुढे TR लागणार आहे, म्हणजे आपण शिक्षक होणार आहोत। मित्रांनो, साधारणपणे 3.5% रिझल्ट का लागत असेल तर एकमेव कारण म्हणजे तुमचा अभ्यासातील गॅप, अभ्यासखंड म्हणता येईल आपल्याला त्याला, अभ्यासातील खंड पडलेला असतो। एखादा विषय एवढा कच्चा असतो की त्या विषयामध्ये आपल्याला मार्क घेणं गरजेचंच असतं, पण आपल्याकडून मार्क घेतले जात नाहीत। साधारणपणे अंकगणित विषय मार्कच पडत नाहीत आपल्याला, एवढा कच्चा आपल्याला बनलेला असतो। चला तर मग मित्रांनो, याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे। संख्यावरील क्रिया यावर 4-5 क्वेश्चन, लसावी मसावी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळ काम वेग, रेल्वेवरील उदाहरणे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमितीमध्ये चतुर्थ प्रमाणपद या टॉपिकवर हमखासच प्रश्न विचारले जातात। 100% देऊन करा मित्रांनो। जर तुम्हाला याच्यामध्ये कसलीही अडचण असेल तर आपल्या क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवा, तुम्हाला दुगना फायदा झाल्याशिवाय राहत नाही।
बोला मग पब्लिक, आपले क्लासचे विद्यार्थी पाहत असतील तर कमेंट करून सांगा सरांचा क्लास कसा आहे. कारण विद्यार्थ्यांना सुद्धा समजलं पाहिजे की ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून ऑफलाईन पेक्षा बेटर, जबरदस्त शिकवलं जातं. कारण याच्यामध्ये आम्हाला जास्त कमी खर्च असतो आणि व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी कंटेंट एकदम टाईप वाईज आणि सर्व लोकांना कमी पैशामध्ये घरी बसून क्लास करता येतो. माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे नंबर, तर त्याच्यावर तुम्ही करू शकता. आता महाटीईटीला बुद्धिमत्ता येते का? यस, विचारली जाते मित्रांनो. बुद्धिमत्तेवरले 4-5 प्रश्न तुम्हाला येतात. साधारणपणे समजा याच्यावर जर तुम्हाला 20 प्रश्न विचारले असतील, साधारण याच्यावर तुम्हाला 5 प्रश्न आणि यावर तुमचे 10 प्रश्न साधारणपणे, आणि 5-1 प्रश्न इतर घटक जे की सिलेबसला सोडून असतात पण पेडॉलॉजीच्या माध्यमातून, म्हणजे आपल्या विचार क्षमता कशी आहे याच्यावर अवलंबून असतात, ते सुद्धा क्वेश्चन आपण घेतले जातो. तर याच्यामध्ये संख्या सिरीज, आकृत्या मापन, वयवारी, आरसा प्रतिमा, कालमापन, घड्याळ, नातेसंबंध या घटकावर सातत्याने प्रश्न आलेलेच आहेत. हे घटक तुम्हाला करणं गरजेचंच आहे मित्रांनो बुद्धिमत्तेच्या बाबतीत. त्यानंतर भूमिती, जास्त करून जर बघितलं गणित आणि भूमिती या घटकावर टीईटीला भर दिलेला आहे. आणि टेट एक्झामला तर बुद्धिमत्ता तुम्हाला माहितच आहे, 80 मार्काला बुद्धिमत्ता, 30 मार्काला गणित, एकूण टोटल बघितलं तर 110 मार्क तुमचे टेट एक्झामचे कशावर, गणित बुद्धिमत्ता या घटकावरच अवलंबून आहेत. ठीक आहे, चला त्यानंतर भूमितीमध्ये काय विचारलं जातं, वर्तुळ, चौकोन, आयात, त्रिकोण, वृत्तचिती, गोल, इष्टिकाचित्ती व इतर उदाहरणे तुम्हाला सातत्याने विचारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून एक भर पडली मित्रांनो, आलेख वाचन, याच्यावर सुद्धा साधारणपणे 1-2 क्वेश्चन विचारलेले आहेत, किंवा आलेखावर 3-4 क्वेश्चन सुद्धा विचारले, वेगवेगळे आलेख देतात आणि त्यावर क्वेश्चन विचारलेले आढळून येत आहेत. हा सिलेबस सर कुठून काढलात? मागच्या पेपरचं जोपर्यंत तुम्ही निरीक्षण करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या सिलेबस पर्यंत पोहोचता येणार नाही. तुमचं टार्गेट 90 मार्क आहे ना, मागचा सिलेबस खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही बघा 2014 पासून ते 2021 पर्यंत साधारण जेवढे पेपर झालेत, क्वेश्चनची समानता पाहून घ्या एकदा. क्वेश्चन कसे समांतर दिसतायत, म्हणजे यावर्षी रेल्वेवर विचारले, पुढल्या वर्षी पण रेल्वेवर उदाहरण आले, त्याच्या पुढल्या वर्षी काळकाम विचारले, त्याच्या पुढल्या वर्षी काळकामावर उदाहरण आले, म्हणजे संलग्नित प्रश्न आहेत, तेच टॉपिक विचारलेत, फक्त ते टॉपिक पर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे आणि टाइमावर आपल्याला ते सोडवता येणं गरजेचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी असते, सर फक्त आम्हाला मॅथचाच क्लास लावायचे. त्यात सुद्धा विद्यार्थ्यांना आपण अगदीच माफक दरामध्ये साधारण 1000 रुपयामध्ये 3 महिन्याचा क्लास देतोय मित्रांनो, ऑफर मध्ये सध्या. ओनली मॅथ, याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॅथच शिकवलं जाणार नाही, मॅथ शिकवलं जाईल, बुद्धिमत्ता शिकवलं जाईल, भूमिती सुद्धा शिकवलं जाईल, म्हणजे ओनली मॅथ सुद्धा तुम्ही क्लास करू शकणार आहात. चला मित्रांनो पुढे जाऊ आपण. विषय आता हा आपलं काय, 90 ची गॅरंटी, 90 ची गॅरंटी कशी ठेवणार आहे आपण पहा. तर मिशन 90 गॅरंटीसह नवीन बॅच सुरूच आहे आपली, कंटिन्युअसली बॅच चालूच असते मित्रांनो. तुम्ही बॅचला कधी येताय हे खूप महत्वाचं आहे. आपली कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना सिलेबस झाला, परत सिलेबस चालू, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना 3 महिन्यामध्ये साधारणपणे सिलेबस रिपीट झाला पाहिजे आणि 3 महिन्यामध्ये तो परफेक्ट सुद्धा झाला पाहिजे, हा हेतू ठेवलेला आहे. म्हणजे डेलीचे 3-4 लेक्चर असतील, ई नोट्स असतील, क्वेश्चन पेपरचं विश्लेषण असेल, विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं लागतं ते मोटिवेशन, ते वारंवार आपण करतच राहत असतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक बदल घडून आलाय, अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. अभ्यासात गॅप असला तरी विद्यार्थी हा स्वतःहून अभ्यासाकडे वळण्यासाठी विद्यार्थ्याला एकदम स्ट्रिक्ट वागणूक आणि स्ट्रिक्ट एकदम व्यवस्थितरित्या 90 टार्गेट्स दिले जाणार आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा उपलब्ध आहे, म्हणजे एखाद्याला शक्य नसतं ते व्हिडिओ डाउनलोड करून नंतर सुद्धा पाहू शकतात. जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, म्हणजे सर्व विषयाचे लाईव्ह झाल्यानंतर रेकॉर्ड, बघा इथे लाईव्ह तर पाहतायच तुम्ही, लाईव्ह प्लस रेकॉर्ड, लाईव्ह सेशन झाल्यानंतर तुम्हाला त्याचं रेकॉर्ड सुद्धा भेटते, तुमच्या टायमिंग नुसार पाहता येते. टेस्ट सिरीज ई बुक मिळणार आहेत, डिजिटल बोर्डवर शिकवलं जाणार आहे. लेक्चर अनलिमिटेड वेळा, म्हणजे काही लोकांचं कसं असतं की 2 वेळेस बघितलं की ते लेक्चर काय होतं, लेक्चर पाहता येत नाही, मग त्यासाठी संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे, हा पाहू शकता मित्रांनो. संपर्क क्रमांक तुम्ही, हा संपर्क क्रमांक आहे ग्रो अकॅडमी पुणे. या संपर्क क्रमांकावर तुम्हाला कोणता पेपर द्यायचा आहे या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून सांगा, त्यानुसार तुम्हाला माहिती पाठवली जाईल आणि त्यानुसार तुमची तयारी करून घेतली जाईल.
3 महिन्याच्या बॅच मध्ये तुम्ही टीईटी 100% क्रॅक करू शकणार आहात आणि टेट एक्झाम मध्ये सुद्धा चांगले गुण घेऊ शकणार आहात, ही गॅरंटीच आहे मित्रांनो. आज नाही, माझ्याकडे महाराष्ट्रात सर्वाधिक ऍडमिशन असणारा माझा एकमेव क्लास आहे. चला मित्रांनो, पुढला घटक बघू आपण. पुढल्या घटकामध्ये जर बघितलं तर हा विषय मित्रांनो सगळ्यात महत्वाचा. या विषयाला ना सर्वात महत्वाचं, बाजारात नोट्स उपलब्ध नाही. खरं आहे का नाही सांगा मला? बाजारामध्ये नोट्स उपलब्ध नाहीत. विद्यार्थी फक्त काय करायला पाहिजे, कशी तयारी करायची पाहिजे, मी सांगतो तेवढंच करा. तुमचं डीएड बीएड जे मानसशास्त्र होतं मित्रांनो, डीएड आणि बीएड याच्यामध्ये ना शक्यतो फडके प्रकाशन आणि निराली प्रकाशनची बुक वाचा. निराली प्रकाशनची बुक वाचा. 2 वेळेस जर रीड केलात, 3ऱ्या वेळेस रीड करायची सुद्धा गरज नाही. आणि आपण काय केलंय, याचे एक लिमिटेड लेक्चर ठेवलेले आहे, जे की महत्वपूर्ण, विद्यार्थ्याचा वेळ सुद्धा जास्त केला नाही पाहिजे. आणि याचे मागच्या क्वेश्चन पेपरचे एमसीक्यूज याचा सुद्धा अभ्यास करावा या विद्यार्थ्याच्या हेतूने 1000 एमसीक्यूचं पॅटर्न ठेवलेलं आहे. क्लासच्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी पुरवल्या जाणार आहेत. तर बघा, अध्ययन प्रक्रिया स्वरूप, अध्ययनावरील प्रक्रिया करणारे घटक, अध्ययनाचे संक्रमण, अध्ययन व बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया, अध्यापकाचे व्यक्तिमत्व, त्यानंतर प्राणी व त्यावरील प्रयोग, शास्त्रज्ञ, बालकाच्या विकासाचे टप्पे, बुद्धी, अंक व मापन, बालकाच्या मनाचा अभ्यास करणारी शास्त्र, विकासाचे टप्पे, त्यानंतर उपपत्ती, अध्ययन प्रक्रिया, अध्यापनावर परिणाम करणारे घटक, बुद्धिमत्ता म्हणजे बालकाची बुद्धिमत्ता, अध्ययन संक्रमण, अध्यापकाचे व्यक्तिमत्व व इतर घटक, या घटकावर तुम्हाला सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता या घटकाचा तुम्हाला अभ्यास करताना जे की सगळं काही अवलंबून असते कुठे रे, शिक्षकावर अवलंबून असतं. म्हणजे शिक्षकावर आणि विद्यार्थ्यावर विचारले गेलेले, मनावरील केलेले परिणाम, अध्यापन व अध्ययन या घटकावर केलेले घटक विचारले जात असतात. ठीक आहे. चला, त्यानंतरचा नेक्स्ट बघा, इंग्लिश ग्रामर. सर्वात महत्वाचा आणि आपल्याला थोडासा लहानपणापासून महाराष्ट्रामध्ये इंग्लिश हा विषय अवघड जातो. पण टॉपिक नुसार जर केलात तर या विषयामध्ये तुम्ही 20 मार्कापर्यंत आरामशीर पोहोचू शकतात. किती? 20 मार्कापर्यंत. तुम्ही मराठीत 27 घ्या, नो प्रॉब्लेम, पण या विषयात 20 मार्क तर घेणं गरजेचं आहे. 2 लँग्वेज जर आपण निवडले असतील तर. बघा, याच्यामध्ये चेंज द व्हॉइसवर प्रश्न विचारले, डायरेक्ट, इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग, क्वेश्चन एरियर, प्रिपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, फिगर ऑफ स्पीच, सेंटेन्स एरर, त्यानंतर स्प्लिट मिसमॅच म्हणजे स्पेलिंग मिसमॅच असणारे शब्द विचारले गेलेले आहेत सातत्याने. साधारणपणे 25 प्रश्न तुम्हाला या घटकावर विचारले जातात, जे की ग्रामरवर, आणि जे की 5 ते 7 प्रश्न हे तुमचे जे की वर्ड्सवर म्हणजे व्होकॅब्युलरीवर विचारले जात असतात. वर्ड्स मध्ये बघा, सिमिलर, अपोजिट, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्हे सुद्धा विचारलेली आढळून आलेली आहेत. या घटकाला आपण अगोदर करणं गरजेचं आहे. हे घटक अगोदर केला तर तुम्हाला साधारण 20 मार्कापर्यंत, 30 पैकी 20 मार्क जर मिळवता आले तर तुमचं टार्गेट कम्प्लीट करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, हा विषय जर तुम्ही वाचायला घेतलात तर साधारण 1 वर्ष लागेल वाचायला घेतलात, कारण या विषयामध्ये अनेक विषय दडलेले आहेत. परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र याला एकत्रित आणलेलं आहे. याच्यामध्ये इतिहास असतं, भूगोल असतं, संगणक असतं, माहितीच्या अधिकारावर प्रश्न विचारलेत, राज्यघटनेवर, नागरी प्रशासन विचारले, पंचायत राज विचारले, विज्ञान विचारले, माहितीच्या अधिकारावरील अधिनियम विचारलाय. म्हणजे या सर्व गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला साधारण शक्य आहे का रे, या घटकाला आपण ऑप्शन मध्ये ठेवू शकतो. याच्यामध्ये आपल्याला 15 तरी मार्क पडले पाहिजे. किती पैकी? 30 पैकी. जर आपण असं टार्गेट ठेवलं तर आपण सक्सेस व्हायला हेच उरत नाही. आता मराठी विषय सोपा आहे, लहानपणापासून शिकतोय, 27 मार्कापर्यंत पोहोचा. त्यानंतर अंकगणित आणि भूमिती, जर मित्रांनो योग्य मार्गदर्शन आहे, तुम्हाला व्यवस्थितरित्या जर जमत असेल तर 25 मार्कापर्यंत या विषयामध्ये जाऊ शकता. त्यानंतर इंग्लिश विषय आहे मित्रांनो, इंग्लिश मध्ये आपल्याला साधारण 20 मार्कापर्यंत पोहोचायचे. किती? 20 मार्कापर्यंत. त्यानंतर तुम्हाला जो काही विषय आहे बालमानसशास्त्र, बालमानसशास्त्रामध्ये जास्त नाही, 25 मार्क मिळवायला सर्वसाधारण कोणत्याही विद्यार्थ्याला शक्य असणारा विषय आहे, कारण डीएड बीएड ला आपण शिकलेलोच आहे. आता जो काही राहतो परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र या घटकामध्ये जर विचारलं मित्रांनो, 10 गुण घेतले तर टोटल होत नाही का? बघा, 10च गुण घेऊ आपण याच्यावर. बघा इथे 7 आणि 5 12, 12 आणि 5 17ला 7,
हाचेले 1 2 3 5 6 7 8 9 आणि 10 107 मार्क वरले सर्व देवाला देऊन टाका, साधारण 17 मार्क 90 मार्क मिळवायचे आपल्याला. देवाला सर्व 17ला 17 दिले तरी 90 प्लस जर मिळाले विषय मिटला, किंवा 90 काठावर बी मिळाले विषय मिटला, आपण पात्रता परीक्षा क्रॅक केलेली आहे. आता ही परीक्षा सीटीईटीला पण लागू आहे, टीईटीला पण हा सिलेबस लागू आहे. फक्त आपलं मराठीमध्ये अभ्यास करायचे का हिंदीमध्ये अभ्यास करायचे हे आपण ठरवायचे. अशा पद्धतीने तुमचं टार्गेट असलं पाहिजे. म्हणजे सरळ सांगतो, तुम्ही आता लँग्वेज मध्ये मराठी निवडलात, फर्स्ट लँग्वेज L1 मध्ये मराठीमध्ये तुम्ही 27 मार्कापर्यंत पोहोचा. L2 मध्ये साधारण 20 मार्क आपली घेण्याची तयारी पाहिजे. मॅथ असेल त्यामध्ये साधारण तुम्हाला 25 प्लस मार्क घेणं गरजेचंच आहे. मानसशास्त्र आहे ना, याच्यामध्ये सुद्धा 20 ते 25 दरम्यान घ्या मार्क, काय अडचण नाही. म्हणजे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आता या विषय कोणते कोणते असतात परिसरमध्ये बघा, विषय असतो विज्ञान, इतिहास असतो, भूगोल असतो, नागरी प्रशासन असतं, संगणक असतं, माहितीचा अधिकार असतं, आणि पर्यावरण आणि इतर चालू घडामोडी या घटकावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्या वर्षामध्ये ज्या चालू घडामोडी होतात याच्यावर 3-4 प्रश्न अवलंबून असतात, आणि त्याची सुद्धा आपल्याला तयारी करणं आवश्यक असतं मित्रांनो. चला त्यानंतरचा विषय बघू आपण आता. तर आपल्या क्लासचं मी थोडक्यात सांगतो. लाईव्ह रेकॉर्ड, त्यानंतर ई नोट्स, PYQ म्हणजे प्रश्नांची पातळी कशी असते आणि त्याच्यावर अभ्यासपूर्ण उत्तर कसं काढायचं यावर सुद्धा सराव, आणि तुमचं शेवटी जे गोल आहे ते म्हणजे सक्सेस मिळवण्याचं गोल आहे, ते गोल अचीव करता येणार आहे. मित्रांनो, क्लास लाईव्ह असणार, नंतर पण पाहता येणार. क्लास लाईव्ह झालेला नंतर सुद्धा तुम्हाला पाहता येतो, जे की क्लासच्या ड्युरेशन मध्येच किती पण वेळेस पाहता येणार. एक क्लास तुम्ही किती वेळेस बघू शकता. सर्व विषय कव्हर केले जाणार, म्हणजे सर्व कंटेंट. सर्वात मोठी खासियत म्हणजे आपण टीईटीचे सर्व कंटेंट कव्हर करणार आहोत. म्हणजे स्पर्धा परीक्षा लेवल जर अभ्यास राहिला तर तुम्हाला माहित आहे या परीक्षेला क्रॅक करायला डाव्या हाताचा मळ सारखंच आहे. थोडक्यात सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार आहेत ऍपला, म्हणजे विषयानुसार सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा आपण ऍपला टाकलेल्या आहेत. त्यानंतर बघा, विषयानुसार शिक्षक. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, सर तुम्हीच आम्हाला दिसतात तर तुम्हीच सगळे विषय शिकवणार का? नाही, विषयानुसार योग्य मार्गदर्शक असतील, जे की सेट नेट क्वालिफाय असणारे सुद्धा शिक्षक आपल्याला शिकवायला आहेत. पास होण्याची सर्वात महत्वाची म्हणजे गॅरंटी असणार आहे. 100% गॅरंटीसह आपल्याला पास केलं जाणार आहे. आणि मित्रांनो, खाली संपर्क क्रमांक परत एकदा दिलेला आहे. अशा पद्धतीने तुमचं टार्गेट जर महाटीईटी असेल, काय म्हणतोय, तुमचं टार्गेट जर महाटीईटी आणि पुढे तुमच्या पुढे शिक्षक लावायचंच आहे, तर मित्रांनो कसली वाट बघताय? तुम्हाला योग्य मार्गदर्शक मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे गुरु अकॅडमी. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यानंतर या व्हिडिओला तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि जे विद्यार्थ्यांनी आता माझा क्लासचे विद्यार्थी पाहत असतील तर सरांचा क्लास कसा आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊ. धन्यवाद.